श्रावण सोमवार 2026 श्रावण सोमवारच्या दिवशी फक्त एका पवित्र झाडाला स्पर्श करून या. तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. महादेवांची विशेष कृपा लाभेल. तर मित्रांनो, श्रावण सोमवारच्या दिवशी फक्त एका पवित्र झाडाला दोन्ही हातांनी स्पर्श करून मनातील इच्छा भगवान महादेवांना सांगितली तर भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते अशी प्राचीन धार्मिक मान्यता आहे. पण मग ते पवित्र झाड नेमकं कोणतं आणि त्याची पूजा कशी करायची येथेच अनेक भक्त नकळत चूक करतात. मित्रांनो, तुमची एखादी इच्छा आहे, एखादी मनोकामना आहे आणि ती पूर्ण होतच नसेल तर तुम्ही खूप दिवस एखाद्या कामासाठी प्रयत्न करत आहात, पण ते पूर्ण होत नाही. त्यामध्ये सतत काही ना काही अडचण येत आहे, काहीतरी अडथळा निर्माण होत आहे. तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, त्यामध्ये फायदा होण्याऐवजी तोटाच होत आहे. जीवनामध्ये खूप संघर्ष चालू आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न देखील करून थकला आहात. तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावण सोमवार. तुम्ही अजिबात चुकू नका. या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित महिना मानला जातो. भगवान शिवशंकर ना भोळे महादेव म्हटलं जातं. ते भक्ताच्या छोट्या पूजेने, अगदी छोट्याशा उपायाने देखील लवकर शीघ्र प्रसन्न होतात. तर मित्रांनो, श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. भगवान शिवशंकराची कृपादृष्टी हवी असेल तर श्रावण सोमवारच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्की करा. तर एका पवित्र झाडाला तुम्हाला फक्त स्पर्श करून यायचं आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना देखील खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. काही झाडे झुडपे देववृक्ष म्हणून ओळखली जातात, तर काही झाडे खूप पवित्र आणि यामध्ये साक्षात देवांचा वास असल्याचं आपल्या धर्मशास्त्राची मान्यता आहे. श्रावण सोमवार हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी उपवास, अभिषेक, जप आणि बेलपत्र अर्पण करण्याचं महत्त्व तर अनेकांना माहीत आहे. पण या दिवशी एका पवित्र वृक्षाशी संबंधित अशीही एक धार्मिक परंपरा सांगितली जाते जी आजही अनेक शिवभक्त श्रद्धेने पाळतात. या परंपरेमागे नेमकी कोणती पौराणिक कथा आहे? त्या पवित्र वृक्षाचं भगवान महादेवांशी काय नातं आहे? श्रावण सोमवारी त्या वृक्षाची पूजा कशी करावी आणि भक्तिभावाने कोणती छोटीशी कृती केल्याने आपली प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी अर्पण केली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्त नकळत विसरतात. त्यामुळे पूजा करूनही त्यांना अपेक्षित पूजेचं पुण्यफळ मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. तर मित्रांनो, यावर्षी 2026 मध्ये दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार या दिवशी आला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना भगवान महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तांसाठी अतिशय पवित्र व पुण्यदायी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान महादेवांची भक्तिभावाने पूजा, रुद्राभिषेक, जप, उपवास, बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. म्हणूनच पहाटेपासून देशभरातील शिवमंदिरामध्ये ओम नमः शिवाय मंत्राचा अखंड जप घुमत असतो. लाखो शिवभक्त महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी करतात. श्रावण सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर आत्मशुद्धी, भक्ती, संयम, भगवान महादेवाप्रती पूर्ण समर्पण व्यक्त करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. अनेक भक्त या दिवशी दानधर्म करतात, शिवलीला अमृत किंवा शिवपुराणाचं वाचन करतात आणि दिवसभर भगवान शंकराचं स्मरण करतात. पण मित्रांनो, श्रावण सोमवारी आणखीन एक अशी प्राचीन धार्मिक परंपरा सांगितली जाते जी अनेकांना माहीतच नसते. अशी श्रद्धा आहे की या पवित्र दिवशी एका विशेष वृक्षाची भक्तिभावाने पूजा करून त्याला दोन्ही हातांनी स्पर्श करून महादेवासमोर मनातील इच्छा व्यक्त केली जाते. या परंपरेमागे अत्यंत सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे. त्या वृक्षाला भगवान शंकराच्या पूजेत अत्यंत विशेष स्थान प्राप्त झालं आहे.
पण तो पवित्र वृक्ष नेमका कोणता, त्याचं महत्त्व इतकं विशेष का मानलं जातं, श्रावण सोमवारी त्याची पूजा कशी करावी, आता पुढच्या भागामध्ये हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर भक्तांनो, आता आपण ज्या पवित्र वृक्षाविषयी जाणून घेणार आहोत, त्या वृक्षाचं नाव घेताच प्रत्येक शिवभक्ताच्या मनात भगवान महादेवांचं स्मरण होतं. या वृक्षाविषयी भगवान शिवांची पूजा पूर्ण झाल्याचं मानलं जात नाही. तर तो पवित्र वृक्ष म्हणजे बेलवृक्ष. मित्रांनो, बेल हा केवळ एक वृक्ष नाही, तर भगवान महादेवांच्या भक्तीचं, पावित्र्याचं आणि सनातन परंपरेचं एक पवित्र प्रतीक मानला जातो. हजारो वर्षापासून भारतातील शिवमंदिराच्या परिसरात बेलवृक्ष लावण्याची परंपरा आहे. आजही अनेक भक्त श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला आणि प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान महादेवांना बेलपत्र इतकं प्रिय का आहे? इतर अनेक फुलं, फळं, पानं असताना बेलपत्रालाच एवढं श्रेष्ठ स्थान का मिळालं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पौराणिक कथांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये मिळतं. शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण या इतर अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये बेलवृक्षाचं महत्त्व अतिशय गौरवाने सांगितलं आहे. धार्मिक परंपरेनुसार बेलवृक्षामध्ये दैवी चैतन्याचा वास मानला जातो. म्हणूनच या वृक्षाची पूजा केल्याने भक्ती अधिक दृढ व्हावी, मनाला सात्विकता लाभावी आणि भगवान महादेवांची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये अशी ही मान्यता सांगितली जाते की जिथे बेलवृक्ष असतो तिथे पवित्र सात्विक वातावरण निर्माण होतं. म्हणूनच प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनी आश्रमाच्या परिसरात आणि शिवमंदिराच्या जवळ बेलवृक्ष लावला जात असे. मात्र मित्रांनो, बेलवृक्षाचं महत्त्व इथेच संपत नाही. या पवित्र वृक्षाच्या उत्पत्तीमागे एक अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. या कथेमुळेच भगवान महादेव आणि बेलवृक्ष यांचं नातं अधिक पवित्र मानलं जातं. नेमकं काय आहे ते नातं आणि ती कथा? बेलवृक्षाची उत्पत्ती कशी झाली? माता पार्वतीचा या कथेशी काय संबंध आहे? चला आता पुढच्या भागामध्ये पौराणिक कथा सविस्तर समजून घेऊया. शिवपुराण, स्कंदपुराण तसेच इतर धार्मिक परंपरांमध्ये बेलवृक्षाचं महत्त्व अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. विविध पुराणांमध्ये बेलवृक्षाच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आढळतात. बेलवृक्षाचा संबंध थेट माता पार्वतीशी जोडला जातो. धार्मिक कथेनुसार एकदा माता पार्वती भगवान महादेवांच्या आराधनेत अत्यंत तल्लीन होत्या. त्यांच्या कठोर तपश्चर्यामुळे आणि दैवी तेजामुळे पृथ्वीवर एक पवित्र ऊर्जा प्रकट झाली. त्या दैवी ऊर्जेतून बेलवृक्षाची उत्पत्ती झाली अशी प्राचीन धार्मिक मान्यता सांगितली जाते. याच कारणामुळे बेलवृक्षाला माता पार्वतीचं स्वरूप मानलं जातं, तर त्याची पानं भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानली जातात. म्हणूनच जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करतो, तो जणू शिव आणि शक्ती या दोघांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करत आहे अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळेच श्रावण महिना, महाशिवरात्री, प्रदोष व्रत आणि प्रत्येक सोमवार या दिवशी बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा शेकडो वर्षापासून भक्तिभावाने पाळली जात आहे. बेलवृक्षाची पूजा म्हणजे केवळ एका झाडाची पूजा नसून भगवान महादेवाप्रती असलेल्या श्रद्धेची, भक्तीची अभिव्यक्ती आहे. मात्र मित्रांनो, बेलवृक्षाचं आणखीन एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे ज्याकडे अनेकांचं लक्ष जात नाही. बेलपत्राला 3 दल का असतात? त्या 3 पानामागे नेमकं कोणतं आध्यात्मिक रहस्य दडलं आहे? यामागील धार्मिक अर्थ अत्यंत सुंदर आहे. चला आता पुढच्या भागात त्रिदल बेलपत्राचं गूढ आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल, बेलपत्र हे इतर पानासारखं नसतं. त्याला 1-2 नव्हे तर 3 दल असतात. म्हणजे 3 पानं एकत्र जोडलेली असतात. पण ही 3 पानं केवळ निसर्गाची रचना नाहीत. सनातन धर्मात त्यामागे अतिशय सुंदर धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. धार्मिक परंपरेनुसार बेलपत्राची ही 3 दल ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान महेश या त्रिमूर्तीचं प्रतीक मानली जातात. म्हणूनच भगवान महादेवांना त्रिदल बेलपत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या 3 दलाचा संबंध सत्व, रज,
तम या 3 गुणांशी जोडला जातो. भक्त जेव्हा श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतो तेव्हा तो आपल्या मनातील अहंकार, क्रोध आणि अज्ञान याचा त्याग करून भगवान शिवांच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा भाव व्यक्त करतो असा आध्यात्मिक अर्थही सांगितला जातो. बेलपत्राची 3 दलं भगवान महादेवांचे 3 नेत्र, त्रिशूळाची 3 टोके आणि भूत, वर्तमान आणि भविष्य यांचंही प्रतीक मानले जातात. म्हणूनच शिवपूजेत त्रिदल बेलपत्राला अत्यंत पवित्र स्थान प्राप्त झालं आहे. शिवपुराणातही बेलपत्र अर्पण करण्याचं महत्त्व गौरवाने वर्णन केलं आहे. भगवान महादेवांना भक्तिभावाने अर्पण केलेलं एक त्रिदल बेलपत्रही अत्यंत प्रिय मानलं जातं. अर्थात पूजेचं खरं फळ हे भक्ताच्या श्रद्धेवर आणि भावनेवर अवलंबून असतं. म्हणूनच श्रावण सोमवारी अनेक शिवभक्त बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ आहे का, त्याची 3ही दलं अखंड आहेत का याकडे विशेष लक्ष देतात. मात्र मित्रांनो, बेलपत्राचं महत्त्व जाणून घेणं जितकं आवश्यक आहे तितकंच महत्त्वाचं आहे बेलवृक्षाची पूजा योग्य पद्धतीने करणं. श्रावण सोमवारी बेलवृक्षाजवळ जाऊन नेमकी कोणती पूजा करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि दोन्ही हातांनी स्पर्श करून प्रार्थना कशी करावी, चला आता पुढच्या भागामध्ये हे सर्व सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, श्रावण सोमवारी बेलवृक्षाची पूजा नेमकी कशी करावी? धार्मिक परंपरेनुसार श्रावण सोमवारी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती किंवा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर सर्वप्रथम भगवान महादेवांचं स्मरण करत ओम नमः शिवाय या मंत्राचा काही वेळ जप करावा. जर तुमच्या घरात, अंगणात किंवा जवळच्या मंदिरात बेलवृक्ष असेल तर सर्वप्रथम त्या वृक्षाला नमस्कार करावा. त्यानंतर स्वच्छ पाणी त्याला अर्पण करावं. अनेक ठिकाणी धार्मिक परंपरेनुसार त्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिसळून अर्पण केलं जातं. त्यानंतर वृक्षाच्या मुळाजवळ हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून शक्य असल्यास एखादं पांढरं किंवा सुगंधी फूल व्हावं. तुपाचा दिवा लावावा आणि त्या ठिकाणी धूप किंवा उदबत्ती दाखवण्याची ही परंपरा आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण शांत उभं राहावं. मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवान महादेवांचं ध्यान करावं. त्यानंतर बेलवृक्षाला दोन्ही हातांनी हलक्या स्पर्शाने स्पर्श करावा. डोळे मिटून भगवान महादेवांना आपल्या मनातील इच्छा, संकल्प किंवा प्रार्थना भक्तिभावाने सांगावी. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी अशा प्रकारे केलेली प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी अर्पण केली जाते अशी धार्मिक मान्यता आहे. यानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा 11, 21 किंवा आपल्या श्रद्धेनुसार 108 वेळा जप करावा. बेलवृक्षाला 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा नमस्कार करावा. मात्र मित्रांनो, येथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्ताचा भोळा भाव. पूजा किती मोठी केली यापेक्षा ती किती श्रद्धेने केली याला अधिक महत्त्व आहे. पूजा करताना श्रद्धेबरोबरच योग्य आचारही तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणूनच बेलवृक्षाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. सर्वप्रथम बेलवृक्षाजवळ स्वच्छता आणि पवित्रता राखावी. त्या ठिकाणी कचरा टाकू नये, झाडाच्या फांद्या विनाकारण तोडू नयेत किंवा त्याला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना घाई करू नये. अगदी शांतपणे पूजा करावी. अनेक जण मंदिरात जातात, पटकन पाणी अर्पण करतात आणि लगेच निघून जातात. पण काही क्षण शांतपणे उभं राहून भगवान महादेवांचं स्मरण करावं आणि मनापासून प्रार्थना करणं हीच पूजेची खरी भावना, श्रद्धा मानली जाते. जर तुम्ही भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करणार असाल तर स्वच्छ, ताजं आणि शक्यतो अखंड त्रिदल बेलपत्र अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच पूजेसाठी आवश्यक बेलपत्र आधीच श्रद्धेने गोळा करून ठेवावं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी केवळ इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच पूजा करू नका. भगवान महादेवासमोर मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुख शांतीसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. आपल्या हिंदू धर्मात निस्वार्थ भक्तीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जेव्हा एखादा भक्त देवासमोर
त्या भक्ताचा भाव निर्मळ असतो तेव्हा त्याची प्रार्थना अधिक अर्थपूर्ण ठरते. तसेच उपायापेक्षा श्रद्धा, सात्विक आचरण, चांगले कर्म आणि भगवान महादेवावरील अढळ श्रद्धा, विश्वास यांना सर्वाधिक महत्त्व आहे. तर मित्रांनो, श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी या व्हिडिओमध्ये आपण बेलवृक्षाचं धार्मिक महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा, भगवान महादेवांना बेलपत्र इतकं प्रिय का आहे, श्रावण सोमवारी बेलवृक्षाची पूजा कशी करावी आणि भक्तिभावाने प्रार्थना कशी करावी हे सर्व सविस्तर जाणून घेतलं. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धार्मिक श्रद्धेनुसार भगवान महादेवांना केवळ मोठे विधी किंवा महागडी पूजा प्रिय नसते. त्यांना प्रिय असतो तो भक्ताचा निष्कपट भाव, श्रद्धा आणि निश्चिम भक्ती. म्हणूनच जर तुमच्या घराजवळ अंगणात किंवा घराच्या जवळपास मंदिरात बेलवृक्ष असेल तर या श्रावण सोमवारी या पवित्र वृक्षाला श्रद्धेने नमस्कार करा. भगवान महादेवांचं स्मरण करा आणि आपल्या मनातील प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल व उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही श्रावण सोमवारचं आणि बेलवृक्षाच्या पूजेचं धार्मिक महत्त्व समजू शकेल. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच धार्मिक, पौराणिक आणि सनातन धर्माशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी रोहिणी किचन चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू श्रावण सोमवारच्या आणखीन एका विशेष आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. धन्यवाद.